नमस्कार मंडळी. आज आईबाबांना बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. मग मला त्यांचा नंबर हॉस्पिटलमध्ये लावायचा होता. मग काय सकाळचं लवकर उठलो, अंघोळ वगैरे केली, चहा वगैरे केला आणि मग निघालो. सगळ्यात पहिले तर रिक्षा गाठली. आजकाल सगळेजण ओला बुक करत असल्यामुळे रिक्षा काही लवकर मिळत नाही. पण कशी तरी रिक्षा पकडली आणि गेलो. रिक्षातून जात असताना मस्त अशी हवा येत होती. मग काय वेळातच मी चौकात पोचलो. हॉस्पिटल चौकातून थोडं लांब असल्यामुळे मग चालत चालत गेलो. पण जाताना मला असं वाटत होतं की मी आता भिजतोय का काय, कारण पाऊस यायला लागला होता आणि मी छत्रीच आणली नव्हती. काय या भरपूर पावसात कसं तरी हॉस्पिटलमध्ये गेलो. नंबर लावणाऱ्या मॅडम अजून आल्या नव्हत्या. मग थोडा बसलो. मग 2-3 मिनिटांनी त्या मॅडम सुद्धा आल्या. आईबाबांचा नंबर वगैरे लावला आणि मग निघालो. हॉस्पिटलच्या खालीच माझा MSCITचा क्लास होता, जिथे मी MSCITचा कोर्स पूर्ण केला आणि त्याची एक्झामसुद्धा दिली होती. एक्झाम झाली तेव्हा ते म्हणले होते 3 महिन्यानंतर सर्टिफिकेट मिळेल. म्हणलं तरी पण एकदा विचारून पाहावं कधी मिळणार काय. आणि मग मी क्लासपाशी गेलो तर बघतोय तर काय क्लास बंद होता. मग माझ्या डोक्यात विचार आला, आता एक्झाम संपले, क्लास पण संपलेत, मग आता कशाला क्लास सुरू असेल. मग मी परत घरी निघालो. जाताना तर काय एवढा पाऊस नव्हता, पण खाली चिखल नक्कीच होता. असो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. हा चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा.